परमेश्वराची परीक्षा पाहू नको. आणि मी कधी परमेश्वराची परीक्षा पाहते? काय असं कधी होईल का पास्टर? आणि मी एवढा मोठा महान परमेश्वर आणि मी त्याची परीक्षा पाहते का? मी पाहतो का त्याची परीक्षा? शक्य तरी होईल का? आमचे पास्टर आम्हाला एवढं छान शिकवतात, आम्हाला सगळं देवाची वचनं माहिती आहे. आम्ही नाही हो कधी परीक्षा पाहत परमेश्वराची. नाही प्रियांना, आम्ही प्रत्येक वेळेला परमेश्वराची परीक्षा घेतो, परमेश्वराची परीक्षा पाहतो. बापरे, खरं आहे, आम्ही करतो तसं होय. आणि म्हणून आज देवाचं वचन तुम्हा ऐकणारा प्रत्येक व्यक्तीप्रत आलेला आहे. कान देऊन ऐका. परमेश्वर सांगतो परमेश्वराची परीक्षा घेऊ नको. इब्रिकरास पत्र, त्याच्यासाठी आता वचनं दिलेले तुम्हाला मागे सांगितलेलं आहे. वचनं ज्या वेळेला आम्ही ऐकतो कानाने, तिथेच देवाचं कार्य आमच्या जीवनात सुरू होतं. ते वचन लगेच कार्य करायला लागतं. म्हणून वचन काळजीपूर्वक ऐका. त्या वचनात प्रचंड सामर्थ्य आहे. इब्रिकरास पत्र याचा 3रा अध्याय 8 ते 10. तर रानातील परीक्षेच्या दिवशी इस्रायल लोकांनी चीड आणली होती. तशी चीड तुम्ही आपले मने कठीण करू नका. तसे वागून तुम्ही आपले मने कठीण करू नका. तेथे तुमच्या वाडवडिलांनी कसोटीस लावून माझी परीक्षा केली. देवसेनाधीश देव परमेश्वर म्हणतो. आणि 40 वर्षे माझी कृत्य त्यांनी पाहिली. त्यामुळे त्या पिढीवर संतापून मी म्हणालो, हे सतत भ्रमिष्ट अंतःकरणाचे लोक आहे, यांनी माझे मार्ग जाणले नाही. इस्रायल लोकांबद्दल म्हणतो. इब्रिकरास पत्रामध्ये सांगितलंय. निर्गम याचा 17वा अध्याय 2रं वचन. निर्गम जुना करार, दुसरंच पुस्तक, उत्पत्तीनंतर 2रं पुस्तक. सुरुवातीची जी पुस्तक आहे त्यातलं उत्पत्तीचं पुस्तक, त्याच्यानंतर लगेच निर्गम. 17वा अध्याय 2रं वचन. म्हणून ते मोशेशी भांडू लागले व म्हणाले, आम्हाला प्यायला पाणी दे. तेव्हा मोशे त्यांना म्हणाला, तुम्ही माझ्याशी का भांडता? परमेश्वराची परीक्षा का करता? काय मागितलं त्यांनी? पाणी मागितलं प्यायला. रानामध्ये त्यांना पाणी मिळत नव्हतं, तर पडत होते. रान म्हणजे कसं वाळवंट होतं, ते ऊन होतं. आणि त्यांनी पाणी मागितलं. आणि तो काय म्हटला, तुम्ही माझ्याशी का भांडता आणि तुम्ही परमेश्वराची परीक्षा का पाहता? त्याचाच अध्याय, तोच 17वा अध्याय, निर्गमाचा 17वा अध्याय 7वं वचन, त्याच्या पुढचंच वचन. मोशेने त्या ठिकाणाचे नाव मस्सा आणि मरिबा म्हणजे कलह असे ठेवले. मस्सा आणि मरिबा म्हणजे कलह असे ठेवले. कारण इस्रायल लोकांनी तेथे कलह केला आणि परमेश्वर आमच्यामध्ये आहे किंवा नाही असे म्हणून परमेश्वराची परीक्षा पाहिली. परमेश्वर आमच्यामध्ये आहे किंवा नाही असे म्हणून त्यांनी परमेश्वराची परीक्षा पाहिली. परत पुढचं आपण बघणार आहोत. गणना याचा 14वा अध्याय. गणना याचा 14वा अध्याय 22वं वचन. या सर्व लोकांनी माझा महिमा आणि मिस्र देशात व रानात मी केलेली चिन्हे पाहून 10दा माझी परीक्षा पाहिली आणि माझे सांगणे ऐकले नाही. ऐकले नाही. स्तोत्रसंहिता 78. लक्ष इथं द्या. स्तोत्रसंहिता 78 18वं वचन. त्यांनी आपली इच्छा तृप्त करण्यासाठी अन्न मागून आपल्या मनात परमेश्वराची परीक्षा पाहिली. माझ्या प्रियानं मागाशी काय सांगितलं? पाणी मागितलं त्यांनी. गरज होती पाणी त्यांचं, आणि त्यांनी पाणी मागितलं आणि काय सांगितलं? ती परमेश्वराची त्यांनी पाणी मागून परीक्षा पाहिली. लक्ष देऊन ऐका देवाचा आत्मा काय सांगतो ते. आणि दुसरं, त्यांनी अन्न मागितलं आणि अन्न मागून परीक्षा पाहिली परमेश्वराची. आता अन्न पण त्यांची गरज आहे, आणि तरी देखील इथं म्हटलेलं आहे त्यांनी अन्न मागून परमेश्वराची परीक्षा पाहिली. स्तोत्र 78 ते स्तोत्रसंहिता त्याचा 41वं वचन. पुन्हा पुन्हा त्यांनी देवाची परीक्षा पाहिली व इस्रायल पवित्र प्रभूस चिडविले. परत आणि परत त्यांनी देवाची परीक्षा पाहिली आणि इस्रायलाचा देव पवित्र परमेश्वर याला त्यांनी चिडवले, त्याला त्यांनी चिडूच पाहिले.
माझ्या प्रियांनो, ही वचन आपण वाचली. त्या वचनातून, प्रत्येक वचनातून आपल्याला स्पष्ट दिसतंय की परमेश्वराची परीक्षा पाहणं देवाला आवडत नाही. देवाला आवडत नाही त्याची परीक्षा कोण पाहावं. त्याला त्या गोष्टीचा वीट आहे. त्यानं म्हटलं, हे लोक माझ्या विसाव्यात येणार नाही करा असं म्हटलं. या लोकांनी माझी परीक्षा पाहिली, यांचा मला वीट आलेला आहे. मला परमेश्वर म्हणतो, परीक्षा माझी पाहिलेलं मला आवडत नाही. लक्षात घ्या, मिसर देशातून म्हणजे फारोच्या हाताखाली हे सगळे फारो राजेचे सगळे इस्रायल लोक काय झालेले, यहुदी लोक गुलाम झालेले होते. गुलामगिरीत जीवन जगत होते आणि मोशेला पाठवून त्या गुलामगिरीतून, त्या दास्यातून त्यांना बाहेर काढलं. तिथं त्यांना मारत होते, त्यांच्यावर जुलूम करत होते, त्यांना त्रास देत होते, वाईट रीतीने त्यांच्यासाठी वागणूक करत होते आणि मोशेला पाहून त्यांना सुटका दिली. कारण त्या इस्रायल लोकांनी परमेश्वराकडे आक्रोश केलेला होता, रडले होते. त्यांचं रडणं ऐकून परमेश्वराने त्यांना बाहेर काढलं. बाहेर काढत असताना तो फारो त्यांना सोडायला तयार नव्हता, कारण त्यांना फुकटचे गुलाम मिळालेले होते, मजबूत लोक मिळालेले होते आणि ह्यांच्यामुळं परमेश्वराने तो परिसर, फारोचा सगळा देश आशीर्वादित केला होता मिसर, आणि त्याच्यामुळे ह्या लोकांना ते सोडायला तयार नव्हते. आणि तेवढ्यासाठी मोशे आणि अहरोन यांच्याद्वारे परमेश्वराने 10 पिढ्या त्यांच्यावर आणल्यात, भयान पिढ्या आणल्यात. उवांच्या पिढ्या, त्याच्यानंतर अग्नीच्या पिढ्या, त्यांचं प्रथम जन्मलेलं मारून टाकलं. प्रथम जन्मलेला पुरुष परमेश्वराने मारून टाकला. ह्या सगळ्या 10 पिढ्या त्यांच्यावर आल्या. ते चमत्कार त्यांनी पाहिले की ह्या सगळ्या पिढ्या मिसर लोकांवर आल्या, पण इस्रायल लोकांच्या प्रांतामध्ये, गोशन प्रांतात ते राहत होते, त्या ठिकाणी एक पण पिढा आली नाही. त्यांचं रक्षण केलं परमेश्वरानं. हे त्यांनी पहिले पाण्याचं रक्त केलं, पण ह्यांच्या पाण्याचं रक्त झालं नाही. सगळीकडे उवा पसरल्या, पण ह्यांच्या ठिकाणी उवा नव्हत्या. सगळीकडे टोळधाड आली, पण ह्यांच्या ठिकाणी आली नाही. त्यांच्यामध्येच ते राहत असताना तो गोशन प्रांत मिसर देशामध्येच बाहेरच्या बाजूला होता, तिथं काहीच झालं नाही. यांची प्रथम मुलं मारली गेली. प्रत्येक घरातलं मूल मारलं गेलं, पुरुष मारला गेला, जो प्रथम पुरुष होता तो. पण ह्यांचं कोणतंच प्रथम लेकरू मारलं गेलं नाही. असं असताना ज्या वेळेला ते निघाले, त्यावेळेला फारोची सैन्य त्यांच्या पाठीमागे लागली. अतिशय पूर्ण जगामध्ये फारोची सैन्य मजबूत होती. आज आपण जसं अमेरिकेला मजबूत समजतो, तसं फारोचं जे मिसर देश होतं पूर्ण जगामध्ये अतिशय प्रबळ होतं. आणि ते त्यांच्या पाठीमागं सगळ्या शस्त्रधारी सैनिकांसह लागलं. आणि समोर होता तो समुद्र होता, तांबडा समुद्र. परमेश्वराने तो तांबडा समुद्र भागला. त्या तांबड्या समुद्रातून कोरड्या भूमीवरून ते चालत पलीकडे गेले. लक्षात घ्या, पूर्ण प्रवासामध्ये अग्निस्तंभ त्यांना चालवत असते, दिवसा मेघस्तंभ त्यांना चालत असे, त्यांच्या पुढे चालत असे. हे सगळं चमत्कार त्यांनी पाहिले. ते बाहेर त्या समुद्रातून गेल्याच्या नंतर ते समुद्रामध्ये फारोचं सैन्य त्यांच्या पाठीमागं आलं. त्यांना वाटलं आता परत त्यांच्या मागे येणार, तोपर्यंत समुद्र परत एकदा जसा होता तसा झाला आणि फारोचं सैन्य त्यांच्यामध्ये बुडून गेलं. हे सगळे चमत्कार पाहिले, सगळं बघितलं त्यांनी. आणि तरी देखील ज्या वेळेला ते त्याच्यातून बाहेर आले, सैन्य, फारोचं सैन्य पाण्यामध्ये बुडालं आणि ते बाहेर आले मसा या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी ज्या वेळेला ते आले मारा या ठिकाणी आल्याच्या नंतर त्यांनी पाणी नाही आहे आणि ते पाणी पिवत नाही, असं कडू पाणी, विष असणारं पाणी. आणि म्हणून त्यांनी काय केलं, परमेश्वराकडे ओरड केली की जर तू देव असशील तर तू आम्हाला पाणी दे. प्रत्येक वेळेला जेव्हा त्रास झाला, जेव्हा समस्या आल्या, जेव्हा काय घडलं, त्या वेळेला अन्न पाहिजे. ते म्हटलं आम्हाला मांसाची अपेक्षा होती. मांस, मटण आम्ही खात होतो. मिस्री देशामध्ये गुलाम होतो, त्रास होता, पण मटण मिळत होतं, या रानात आम्हाला मिळत नाही. त्यांची वासना खाण्याची अन्नावर झाली आणि त्यांनी ओरड केली आणि परमेश्वरानं त्यांची ओरड ऐकली आणि त्यांना दिलं नाही असं नाही. काय त्यांनी ओरड केली, जर तू देव आहेस तर तू आम्हाला हे दे. जर तू आम्हाला वाचवण्यासाठी आणलंस मिसर देशातून तर आम्हाला अन्न दे. जर तू आमचा शत्रूपासून वाचव, जर तू आमच्यावर प्रेम
तर तू आम्हाला पुरवठा कर, आम्हाला हे दे, आम्हाला ते दे. जर 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 तू देव असेल, जर तू प्रेम करत असेल, जर तू आम्हाला वाचू पाहत असेल तर दे. लक्षात ठेवा, हे खूप भयंकर आहे. जर तू देव असेल तर. त्यांनी परमेश्वराची परीक्षा पाहिली माझ्या प्रियांनी. त्यांनी कुरकुर केली, कुरकुर करून त्यांनी टाहो आणि आक्रोश फोडला. आणि त्यांनी जर तू देव असेल, जर तू प्रेम करत असेल, जर तू थोर परमेश्वर असेल, जर तू यावे असेल तर तू हे कर, तू ते कर. माझ्या प्रियांनो, ज्या वेळेला आम्ही परमेश्वराला म्हणतो जर तू देव असेल तर आमची प्रार्थना आहे, जर तू परमेश्वर असेल, जर तू आमच्यावर प्रेम खरंच करत असेल तर तू हे कर, असं ज्या वेळेला आम्ही म्हणतो त्यावेळेला आम्ही अविश्वास तर दाखवतो, पण देवाला त्याचं दैवत्व सिद्ध करायला सांगतो. कळलं आम्हाला आम्ही किती मोठी चूक करतो? त्याचं दैवत्व आम्ही त्याला सिद्ध करायला सांगतो. जर तू देव असेल तर दाखव आम्हाला हे. आम्ही त्याचं दैवत्व सिद्ध करायला सांगतो. किती महान आणि किती भयानक पाप आहे, किती भयानक. देवादिदेव परमेश्वर, जगाचा निर्माण करता, अनेक गॅलेक्सी निर्माण करणारा, युनिवर्स निर्माण करणारा तो परमेश्वर, जो आम्हाला श्वास आमच्या नागपुडीत जो श्वास देतो, त्या परमेश्वराला आम्ही आव्हान करतो. त्याला म्हणतो सिद्ध करून दाखव. तू देव आहेस ना, तुझं दैवत्व सिद्ध कर आणि माझ्या लेकराला वाचव. करतो आम्ही, असं करतो प्रियाने. सुरुवात कुठे दाखवतो? येशू ख्रिस्ताचा. चला आपण बघूया येशू ख्रिस्ताला सैतानाने कशा पद्धतीनं उचकवलं सैतानानं येशू ख्रिस्ताला परमेश्वराची परीक्षा पाहण्यासाठी. येशू ख्रिस्त पूर्ण मानव होता, पूर्ण देव होता. तो देवाचा पुत्र म्हणून जन्माला आलेला होता. आणि लक्षात घ्या, आता कान देऊ नका, प्रत्येक गोष्ट देवाचा आत्मा तुम्हाला शिकवत आणि सांगत आहे. कान देऊ नाही का? लूक याचा 4 अध्याय 12 वचन. येशूने त्याला उत्तर दिले की परमेश्वर जो तुझा देव त्याची परीक्षा पाहू नको असे सांगितले आहे. आता त्याच्या आधीचं मी वाचलं नाही, घरी जाऊन तुम्ही 4 अध्याय, लूकचा 4 अध्याय वाचायचा आहे. मी तुम्हाला समजून सांगते. फक्त ज्या वेळेला येशू ख्रिस्तानं बाप्तिस्मा घेतला, येशू ख्रिस्तानं बाप्तिस्मा घेतला, त्यावेळेला त्याच्यावर देवाचा आत्मा उतरून आला, परमेश्वराचा आत्मा उतरून आला. आणि परमेश्वराचा आत्मा त्याच्यावर उतरून आल्यानंतर स्पष्ट बायबलमध्ये दिलेलं आहे, मत्तै, मार्क, लूक आणि योहान हे 4 शुभवर्तमान आहे. 4ही शुभवर्तमान नीट व्यवस्थित लक्ष देऊन वाचा. पास्टर देखील तुम्हाला सांगतील. ज्या वेळेला त्याच्यावर त्याचा बाप्तिस्मा योहानाने केला येशू ख्रिस्ताचा, देवाचा आत्मा उतरून आला, हा माझा परमपुत्र आहे म्हणून अशी आकाशवाणी झाली. आणि तो आत्म्याने रानात गेला. आणि रानात गेल्यानंतर त्याने 40 दिवसाचे उपवास केले. आपले 40 दिवसाचे उपवास चालले आहेत की नाही? मग त्याने 40 दिवसाचे उपवास केले. लक्षात घ्या, केव्हा उपवास केले? परमेश्वर बाप्तिस्मा घेतल्याबरोबर आत्म्याने त्याला रानात नेलं आणि त्याने 40 दिवसाचे उपवास केले. 40 दिवसाचे उपवास झाल्याच्या नंतर सैतानाने त्याच्या उपवासाचे 40 दिवस संपले. तो भुकेला होता, तो ताणेला होता, तो अगतिक होता, तो एकटा होता, रानामध्ये व्याकुळ झालेला होता. त्यावेळेला त्याची परीक्षा पाहिली. त्यावेळेला त्याची परीक्षा पाहिली. आणि त्याची परीक्षा त्यानं वचनाचे, देवाचं वचन वापरून त्याची परीक्षा पाहिली. सैतानाची वचनं पाठ आहेत प्रियांनो.
लक्षात घ्या, ते वचन तो सांगून तो देवापासून लांब नेण्याचा प्रयत्न करतो. देवाचं लेकरू ते वचन आत्मसात करून परमेश्वराचा गौरव करतो. देवाचं लेकरू वचन पाळतं आणि त्याप्रमाणे लोकांना परमेश्वराच्या वचनात चालवतो. आणि सैतानानं इथं काय केलेलं आहे, येशू ख्रिस्ताला उचकवलं, त्याला पिनाकलवर नेलं, मंदिराचा उच्च सर्वोच्च भाग, त्या उच्च स्थानावर उंच स्थानावर नेलं आणि त्याला सांगितलं इथून उडी टाक, इथून उडी टाक. ही तिसरी परीक्षा होती, इथून उडी टाक. कारण देवाचं असं वचन आहे, तू खाली मी तुला पडू देणार नाही, माझे दिव्यदूत तुला झेलून धरतील, तू माझा लेकरू आहे, तू माझा पुत्र आहे, असं देवाचं वचन आहे. मग तू उडी टाक. परमेश्वर जर तुझा बाप आहे ना, परमेश्वर जर तुझा पिता आहे, स्वर्गीय पिता आहे आणि तू त्याचा एकुलता एक पुत्र आहे, मग देवदूत तुला झेलून धरतील. टाकीतून उडी. कशासाठी? परमेश्वराची परीक्षा पाहण्यासाठी. आणि येशू ख्रिस्ताने वचनात त्याला सांगितलं की देवाचं वचन सांगतं, वचनात असं लिहिलेलं आहे की तू आपला देव परमेश्वर याची परीक्षा पाहू नकोस. वचनाने त्याला धमकावलं आणि मग तो सैतान तिथून चालता झाला. मग तो तिथून चालता झाला. माझ्या प्रियानो, सैतानानं येशू ख्रिस्ताला जो देव स्वतः आहे त्याला देखील उचकवण्याचा प्रयत्न केला की खरंच तू पुत्र आहे का, तू आता मरियेच्या पोटी जन्म घेतला आणि तू पूर्ण मानव झाला म्हणून परमेश्वरानं तुला सोडलं आहे. परमेश्वरानं तू मानवाचं पाप स्वतःवर घेतला म्हणून देवानं तुला टाकून दिलेलं आहे. आजमावून बघ आता जे येतात का बघ. त्याच्यामध्ये शंका निर्माण केली. केव्हा? ज्या वेळेला तो व्याकुळ होता, ज्या वेळेला तो भुकेला होता, 40 दिवसाचे उपास संपलेले होते त्यावेळेला. माझ्या प्रियानं आज तुम्ही 40 दिवसाचे उपास धरतात, उपासाचा समय चालूला आहे. पण केव्हा उपास समय सुरू झाला नीट लक्ष द्या. ज्यावेळेला बाप्तिस्मा त्याचा झाला आणि त्याला रानात आत्म्याने नेलं, त्या ठिकाणी त्याने 40 दिवसाचे उपवास केले. सैतानाने त्याची परीक्षा पाहिली. सैतानाला त्यानं वचनाच्या द्वारे धमकावलं. सैतान पळून गेला आणि मग तो मंदिरात गेला. सिनेगॉगमध्ये मंदिरात गेला आणि त्यानं त्या ठिकाणी यशायाचा 61वा अध्याय 1 ते 4 वचन वाचली. देवाचा आत्मा माझ्यावर उतरून आलेला आहे सुवार्ता सांगण्यासाठी, गुड टायमिंग सांगण्यासाठी. माझा अभिषेक केला आहे लोकांना सुटका देण्यासाठी, आजार बरे करण्यासाठी. ही वचनं त्यानं वाचली, त्या लोकांना दाखवलं की मी मसीहा आहे, जाहीर केलं. आणि मग देवाचं कार्य त्याच्यामध्ये सुरू झालं आणि मग त्याने 3.5 वर्ष कार्य केलं. उपास 40 दिवसाचे धरल्याच्या नंतर किती वर्ष कार्य केलं? 3.5 वर्ष कार्य केलं. देवाचा आत्मा त्याच्यावर उतरून आला. त्यावेळेला तो 30 वर्षाचा होता आणि मग 3.5 वर्ष त्यानं कार्य केलं आणि मग 3.5 वर्ष कार्य केल्याच्या नंतर त्याला धरून देण्यात आलं, त्याला क्रूसावर देण्यात आलं आणि मग तो त्याला क्रूसावर टाकून मग त्याला कबरेत ठेवलं आणि 3ऱ्या दिवशी तो परत उठला. आणि आज तर स्वर्गात चढलाय, तो आम्हाला घेण्यासाठी येणार आहे. आम्ही म्हणतो ज्या वेळेला तू आमचं पाप स्वतःवर घेतलं आणि परमेश्वरा तू जिवंत देव आहेस आणि त्याने त्याचा पवित्र आत्मा आम्हाला दिलेला आहे. ज्यावेळेला आम्ही म्हणतो येशू माझ्या अंतःकरणात ये, त्यावेळेला त्याचा पवित्र आत्मा आमच्यामध्ये येतो आणि आमच्यातला जुना मनुष्य मरतो, आमच्यात ख्रिस्त उठतो. ख्रिस्त आमच्यामध्ये, मी जगत नाही तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो. लक्षात आलं तुमच्या? निश्चितपणे. मग सैतानानं कोणाला उचकवण्याचा प्रयत्न केला? देवादिदेव येशू ख्रिस्त, देवाचा पुत्र, त्याला उचकवण्याचा प्रयत्न केला. कसा उचकवण्याचा प्रयत्न केला कळलं तुम्हाला? तसाच तो आम्हा प्रत्येकाला उचकवतो, कानात कुजबुजतो, आमच्या कानात बोलतो. ज्यावेळेला आम्ही प्रार्थना करतो, ज्यावेळेला आमची परिस्थिती कठीण आहे, ज्यावेळेला आम्ही त्रासातून जातो, समस्यातून जातो, त्यावेळेला तो सैतान
आमच्या कानात येऊन कुजबुजतो, कधी कधी आमच्या जवळच्या लोकांकडून, कधी कधी खूप मोठे धार्मिक लोक त्यांच्याकडून. ते वाईट असतात असं नाही आहे, सैतान आहे, त्याचं कार्य तो कुणाकडून पण करून घेतो. लक्षात घ्या, कधी कधी आमच्या शत्रूंकडून तो आम्हाला उचकवतो. लक्षात घ्या, आणि तो आम्हाला परमेश्वराची परीक्षा पाहायला लावतो. येशू ख्रिस्तानं काय सांगितलं सैतानाला, कसं धमकावलंय? देवाचं वचन सांगतं, देवाचं वचन सांगतं परमेश्वराची परीक्षा पाहू नकोस, चालतं. आणि तो तिथून निघून गेला. माझ्या प्रियांनो, याच पद्धतीने सैतान आम्हाला उचकवतो. आम्ही अशीच देवाची परीक्षा पाहतो. आम्ही अशाच प्रकारे देवाची परीक्षा पाहतो. कशा प्रकारे? इस्रायल लोकांसाठी. ते जुने ताठरपणाचे हट्टी लोक, त्यांच्यासारखे आम्ही नाही. आम्ही प्रेज अँड वर्शिप करतो, पास्टर सांगतील तसं आम्ही प्रार्थना करतो, आम्ही नाही तसे. आम्ही सैतानाची वाणी ऐकत नाही, आम्ही पास्टरांची वाणी ऐकतो, आम्ही वचन ऐकतो. माझ्या प्रियांनो, होय आम्ही वचन ऐकतो, पण त्या वचनाप्रमाणे आम्ही वागतो का? कसं? ऐका, सैतान आम्हाला उचकवतो. लहानपणापासून आम्ही हे पाप करत आलेलं आहे. देवाची परीक्षा पाहण्याचं प्रार्थना करतो. आमच्यात अनेक समस्या आहेत, अनेक प्रॉब्लेम्स आहेत. आम्हाला परमेश्वराने चमत्कार करावे, महत्कृत्य आमच्या जीवनात, आमच्या घरात, आमच्या कामावरच्या ठिकाणी, आमच्या चर्चमध्ये, आमच्या गावामध्ये, आमच्या परिसरामध्ये, राजकारणी लोकांमध्ये, सगळीकडं देवाने चमत्कार करावे, महत्कृत्य करावे, लोक बदलावे, म्हणून आम्ही चमत्कार मागतो देवाकडे. आणि ते प्रार्थना करतो, चमत्कार मागतो आपण. आणि त्यावेळेला आम्ही देवाची परीक्षा पाहतो. कशी? परमेश्वर, तू तुझा सामर्थ्याचा देव आहे ना? जर तू सामर्थ्याचा देव आहे तर तू दाखव या लोकांना. हे शत्रू आम्हाला किती त्रास देतात, दाखव त्या लोकांना. तू सामर्थ्याचा देव, देवा तू माझ्यावर प्रेम करतोस ना? माझं लेकरू मृत्यूच्या छायेत आहे, माझा नवरा आजाराने पिडलाय, कॅन्सर झालाय, हे झालंय, ते झालंय, दाखव. तू आरोग्य देणारा देव आहे, सिद्ध कर परमेश्वरा, तू खरंच आरोग्य देणारा देव आहे. अशी आमची प्रार्थना असते, असं आम्ही मागतो, असं आम्ही म्हणतो. अरे कर्जदार माझ्या दारामध्ये आले, कर्ज मागणारे लोक आले, मला वाईट रीतीने बोलतायत, घरात काहीच नाही आहे. तू दाखवून दे त्यांना, तू माझा देवेस, मला दे कुठून तरी, पुरवठा कर, तू चमत्कार कर. आम्ही चमत्काराची मागणी, महत्कृत्य करण्याची मागणी करतो. आम्ही प्रार्थना करतो, मागणी करतो. आणि त्याच्यामध्ये आम्ही म्हणतो, परमेश्वरा सांग, तू जर करू शकतोस ना, दाखव त्यांना, दाखव मला, तू माझ्या संगती आहे, दाखव मला. म्हणजे काय म्हणतात? सिद्ध कर, सिद्ध कर. तू आहेस ना, तू एवढा सामर्थ्यशाली आहे ना, तुझ्यात ताकद, तर तू सिद्ध करून दाखव. इमोशनली आम्ही देवाला ब्लॅकमेल करतो. आम्ही इमोशनली देवाला ब्लॅकमेल करतो की खरोखर तू जर आहेस आणि तू आमचा देव आहेस तर हे करून देच दे, दाखवच दाखव. आम्ही कळवळून म्हणतो की नाही? माझ्या प्रियांनो, बापाला म्हणतो का तू बाप आहेस, सिद्ध करून दाखव? घरी जाऊन म्हणता का? एक कानफडात दिल. आईला म्हणा बरं जाऊन, तू माझी आई आहेस, सिद्ध करून दाखव, मला पुरावा देत माझी आई आहेस. ती एक कानफडीत दिल ठेवून चल म्हणली घराच्या बाहेर निघ, नाही तू माझा पोरगा. बाप पण म्हणत चल चालतो. बरोबर आहे? किती राग येईल बापाला, किती भयंकर राग येईल. विचार करा, तू माझा बाप आहे, सिद्ध करून दाखव.
तो म्हणून चालतो घरात एक दिवस राहणार बायका म्हणून तू जर त्याला जेवण दिलं ना तर तुला पण हाकलून देणे घरातून, इतका तो शिरा. अरे जगातले व्यक्ती, जगातलं नातं, त्यांना जर एवढा रागत असेल तर तो देव आहे, तो देव आहे. त्याला असं ज्यावेळेला तुम्ही म्हणता परमेश्वरा हे लोक जर तू मला दिलेस ना तर ते माझ्यावर प्रेम करतील, हे तू दाखव. जर तुम्हाला हे हा नवरा दिलाय ना, जर तू तुझ्यापासून आहे तर मला दाखव तो बदललेला, त्याची दारू सुटलेली दाखव परमेश्वरा, करून दे, मला सिद्ध करून दे. अशा पद्धतीने आम्ही प्रार्थना करतो आणि देवाला त्या प्रार्थनेमध्ये सिद्ध करायला लावतो, त्याचं दैवत्व सिद्ध करायला लावतो. मान्य नाही होत परमेश्वरा, नाही आवडत. त्याला विश्वास पाहिजे, विश्वास पाहिजे. मी तुझा बाप आहे, मी तुझा देव आहे. विश्वासानं माग, विश्वासानं म्हण. एक मुलगा होता, उंच झाडावर चढत होता. बाप त्याला म्हटलं अरे अरे बेटा नको चढू, नको चढूस, खूप उंच झाड आहे, तुला उतरता येणार नाही, ऐक माझं. बघा म्हटला नाही 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 मला चढायचं, मला चढायचं. आणि चढला वरती. बाप म्हटला अरे पडशील, अरे पडशील, अरे पडशील, अजून नको उंच जाऊ. तरी उंच गेला आणि नंतर खाली बघितलं आणि म्हटलं घाबरला. म्हटलं आता पप्पा मी पडणार, आता मी मरणार, मला नाही खाली येतात, मी नाही येऊ शकत खाली. बाप म्हटला नको काळजी करू, उडी मार, मी तुला झेलतो. लहान पडतो तो म्हटला नाही 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 नाही. एक तिसरी चौथीचा फरक, नाही नाही मी नाही उडी मारणार. बाप म्हटला अरे मी तुझा बाप आहे, मी तुला मरू देणार नाही, तू उडी मार, मी बरोबर तुला झेलतो. मजबूत बाप होता, ताकदवर बाप होता, अगदी पैलवान. तो म्हटला अरे मी तुला झेलतो. तो म्हटला नाही ऐक माझं, मी तुझा बाप आहे, मी तुला मरू देणार नाही. सगळ्यांनी सांगितलं, आईनी बाजूच्या लोकांनी, अरे तो तुझा बाप आहे, तो तुला मरू देणार नाही. बरं ठीक आहे म्हटला. पप्पा मी उडी मारतो, पण तुम्ही आधी जाळी टाका, जाळी ठेवा, मग मी उडी मारेल. नाहीतर तुम्ही ना एखादी गादी ठेवा, 2-3 गाद्या तिथं खाली टाका, मग मी उडी मारेल. माझ्या प्रियानं त्या बापाला किती वाईट वाटलं असेल. विश्वास ठेवला त्याने बापावर? नाही ठेवला. आम्ही असं करतो, आम्ही देवाच्या बाबतीत असं करतो. सिद्ध करून दाखव आधी खरोखर तू माझा देव आहेस. माझे शेजारी त्रास देणार आहेत, मला हे लोक त्रास देणार आहेत, त्या लोकांपासून मला सुटका प्राप्त करून दे आणि मला सिद्ध करून दाखव तू माझा देव आहेस. आमच्या समस्या खूप आहेत, कोणत्या समस्या नाही आहेत. अहो येशूची परीक्षा पाहिली आहे, देवादिदेव त्याची परीक्षा पाहिली आहे. सैतानानं ओळखलं की त्याला भूक लागलेली आहे, तो एकटा आहे, तो व्याकुळ झालेला आहे. बरोबर आमच्या समस्येच्या वेळेला, आमच्या प्रॉब्लेमच्या वेळेला, आमच्या दुःखाच्या वेळेला आम्हाला कोणतरी त्रास देतात, त्याच वेळेला सैतान बरोबर जवळ येतो आणि त्याच वेळेला तो आम्हाला उचकवण्याचा प्रयत्न करतो. आमच्या समस्या खूप आहेत, आजार आहेत, कॅन्सर, न बरे होणारे, हार्ट अटॅक, पॅरालाइज, अर्धांगवायू झालेला, स्किन डिझीज, कोड फुटलेलं, मेंदूचे आजार, मेंदूमध्ये गाठ झाली आहे, ब्लड कॅन्सर, वेगवेगळे कॅन्सरचे प्रकार, TB, गुडघ्याचं दुखणं, पाठीचं दुखणं, मणक्याचं दुखणं, मानेचं दुखणं, वेळोवेळी येणारे शुगर प्रॉब्लेम आहेत, डायबिटीस, BP प्रॉब्लेम आहेत, धाप लागती, चालता येत नाही, दम लागतो, वर नेहमी येणारे व्हायरल इन्फेक्शन्स आहेत, ताप आहे, सर्दी आहे, खोकला आहे, शरीराच्या आजाराचे अनेक प्रॉब्लेम्स आहेत. घरामध्ये आपल्याला आहे, आपल्या आजूबाजूच्या लोकांना आहे, लहान लेकरापासून म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत प्रत्येकाला आहे. सतत फेस करतो. घराचे प्रॉब्लेम आहे, पैशाचे प्रॉब्लेम आहे, जॉबचे प्रॉब्लेम आहे, जॉब मिळत नाही, मिळाला तर बॉस त्रास देतो, दुसऱ्यांचं ऐकून छळण्याचा प्रयत्न करतो, जबरदस्ती करतो, जुलूम करण्याचा प्रयत्न करतो, त्रास देतो.
सॅलरी कमी करतो, सॅलरी देत नाही, कामावरून काढतो, अनेक वाईट गोष्टी करतात. कामावर अनेक पॉलिटिक्स खेळणारे लोक, साहेबाच्या पुढे पुढे करून साहेबाला वाईट शिकवणारे असे लोक आहेत. कर्ज आहे, पैसा घरात पैसाच टिकत नाही आहे, सारखी गळती लागते, भाडं द्यायला पैसे नाही आहेत, स्वतःचं घर नाही आहे, स्वतःची जमीन होती तीही गेलेली आहे, कोर्ट मॅटर चाललेलं आहे, घर होतं ते गेलेलं आहे, नातेवाईक प्रॉपर्टीवरून भांडत आहेत, डिवोर्सची प्रकरणं आहे, नवरा बायकोमध्ये पटत नाही आहे, एकमेकांना खाऊन टाकायला तपलेले आहेत, नवरा व्यसनात, भाऊ व्यसनात, बाप व्यसनात आहेत, लेकरं व्यसनाच्या अधीन होत चालली आहेत, वाईट मार्गाला जात आहेत, नको त्या मुलीच्या नको त्या मुलाच्या नादी लागत आहेत, नको ते करतात, अभ्यासात यश नाही आहे, ॲडमिशन चांगल्या ठिकाणी मिळत नाही, किती समस्या आहेत, किती वेगवेगळ्या समस्या, वेगवेगळे प्रॉब्लेम आम्हाला सतत आणि सतत आणि सतत येतात. प्रॉब्लेम नसतरी एकही जगात व्यक्ती नाही आहे, एकही नाही. पॉलिटिकल लोकांचं भय आहे, त्रास देणाऱ्या लोकांचं भय आहे, आम्हाला कमी लेखणाऱ्या लोकांचं भय आहे, शत्रू आहेत जे आम्हाला काही केलेलं नसताना मारायला त्रास द्यायला टपलेले आहेत, असंही आहे. प्रत्येक ठिकाणी आम्हाला त्रास आहे आणि या त्रासातून जात असताना एकमेव आमचा देव आमच्या संगती आहे. तो आमच्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर आहे, तो प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर देतो आणि आम्ही त्याला हाक मारतो. पण हाक मारत असताना आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून हाक मारतोय का? आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून आम्ही त्यांना म्हणतोय का? परमेश्वराला म्हणतोय का की होय परमेश्वर, माझ्या जीवनात तुझी इच्छा पूर्ण कर. माझ्या मुलांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही जाणून घ्या की देवाला त्याच्या लेकराला आनंदित करणं आवडतं. त्याच्या लेकराने अश्रू गाळलेलं आवडत नाही. म्हणू नका देवाला मला ह्या दुःखातून न्यायचं होतं. आम्ही धार्मिक लोक ना, म्हणून या सगळ्या गोष्टी आमच्यावर येतात. आम्हाला ह्या संकटातून जावंच लागणार आहे. नाही, ह्या नेगेटिव्ह गोष्टी बंद करायची शिक्षा नावामध्ये, कारण त्याच्या लेकरांनी आनंदित व्हावं अशी परमेश्वराची इच्छा आहे. त्यांनी प्रॉस्परस व्हावं, श्रीमंत व्हावं अशी देवाची इच्छा आहे. त्यांना सगळे प्रेम, पैसा, वैभव, मान, सन्मान, सर्व उत्तमातल्या उत्तम गोष्टी मिळावं अशी देवाची इच्छा आहे. कारण त्यानं आदम आणि हवेला तयार केलं, त्यावेळेला त्यानं सर्व सृष्टी सुंदर बनवली आणि त्यानं त्याला अधिकार दिले आणि त्यानं म्हटलं जा बहुगुणित व्हा. म्हणजे पती पत्नीचं प्रेम, त्यांचं एकमेकांमध्ये राहणं आणि लेकरं निर्माण करणं, त्याच्यातला आनंद, हे देखील देवाला आवडतं द्यायला. तो प्रीतीचा देव आहे, त्याला आनंद द्यायला हवंय. आमचा आनंद केव्हा हिरावला जातो? ज्या वेळेला आम्ही आज्ञा मोडतो. सैतान आमच्या जीवनात कार्य करायला लावतो. योहानाचा 10वा अध्याय स्पष्ट सांगितलेल्या 10व्या वचनामध्ये सैतान हा नाश करण्यासाठी, घास करण्यासाठी आणि उद्ध्वस्त करण्यासाठी आला. परमेश्वर रिस्टोर करण्यासाठी, पुनर्बांधणी करण्यासाठी आला. जीवन अबांडंट जीवन देण्यासाठी, विपुल जीवन, प्रत्येक गोष्ट विपुलतेने देण्यासाठी तो आलेला आहे. यशायामध्ये म्हटलेलं आहे की त्यानं त्याच्या लेकरांनी बागेसारखं व्हावं, वैराण राहू नये, वाळवंटासारखं राहू नये, तर बाग व्हावा अशी त्याची इच्छा आहे. फळ फुलांनी भरलेला तुम्ही असावं, आनंदित असावं, सगळे आनंद तुम्हाला प्राप्त व्हावे ही देवाची इच्छा आहे. पैसा भरपूर मिळावा अशी देवाची इच्छा आहे. अरे पैसा मिळाल्यानंतर लोक वाईट होतात. सैतान हे तुमच्या कानात घुसघुसतो. पैसा वाईट नाही, तुमचं थिंकिंग वाईट आहे. तुम्ही विचार काय करता पैसा आल्यानंतर, तुम्ही वागता काय पैसा आल्यानंतर, ते महत्वाचं आहे. लक्षात घ्या, पैसा आल्यानंतर त्या पैशाला जर आम्ही देव बनवत असेल आणि जर दुसऱ्यांची गरज आम्ही जाणत नसेल, देवाच्या कार्यासाठी जर तो पैसा आम्ही ओतत नसेल आणि पैसा मिळून देखील
जर आम्ही लीन आणि नम्र राहत नसेल तर पैशाचा माज आमच्या डोक्यात शिरत असेल आणि पैसा आम्हाला मग त्या वेळापासून सैतान त्या पैशाच्या द्वारे आम्हाला चालवतो आणि मग तो पैसा आमचा जीवनाचा शत्रू बनतो आणि तो आम्हाला उद्ध्वस्त करतो तर देवापासून आम्हाला दूर नेतो. पण जर तोच पैसा किती देवाचे सेवक आहेत. दिनाकरण आहे, दिनाकरण होते, त्यांचा मुलगा होता आणि कितीतरी असे देवाचे सेवक आहेत. कितीतरी देवाचे सेवक असे आहेत की जे खूप श्रीमंत आहे. दावीद श्रीमंत होता, शलोमोन श्रीमंत होता, जोब श्रीमंत होता. भरपूर देवाचे सेवक श्रीमंत होते आहेत आणि तुम्ही देखील होणारच. लक्षात घ्या. पण तो पैसा डोक्यात बसला नाही पाहिजे, हृदयात बसला नाही पाहिजे, नजरेत बसला नाही पाहिजे, त्याची घमंड आणि त्याचा गर्व नाही झाला पाहिजे. लक्षात घ्या. पैशाला तुमचा परमेश्वर जर तुम्ही बनवाल तर मग सैतान तुम्हाला चालवतो, मग सैतान तुम्हाला चालवतो. म्हणून पैसा वाईट नाही. देवाला तुम्हाला आनंदित करायचं आहे. सगळ्या प्रकारचे आनंद तुम्हाला द्यायचे. देवाला तो जबर राफा त्याला तुम्हाला आनंद द्यायचा, आरोग्य द्यायचं आहे. त्यामुळे तुम्हाला दुःखी ठेवायचं नाही आहे. अनेक ठिकाणातून अनेक प्रकारे तो तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करतो ज्यावेळेला तुम्ही प्रार्थना करता त्यावेळेला. ते आम्ही देवाची इच्छा त्याच्या योजनेनुसार आमच्या जीवनात पुढे जाणं बदल होणं हे आम्ही होऊ दिलं पाहिजे. एक मुलगा होता तरुण आणि तो पाण्यात बुडत होता आणि त्याला परमेश्वराबद्दल माहिती झाली आणि त्यानं परमेश्वराला हाक मारली आणि परमेश्वर मला बुडवू नको, मला वाचव 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 पळवळून मागितलं, अगदी हृदयापासून मागितलं आणि परमेश्वराने प्रार्थना ऐकली. मग तो जेवढं पोहता येईल तेवढं पोहण्याचा प्रयत्न करत होता, परंतु त्याला त्याची ताकदच नव्हती. बुडत चाललेला होता, परत ट्राय करत होता आणि त्या कालावधीत त्याला परमेश्वराकडे आपण प्रार्थना केली. त्याला वाटलं हेलिकॉप्टर किंवा वाचवणारे लोक असतात, लाईफ गार्ड्स, ते येतील कोणीतरी चांगलं, कारण तो श्रीमंत घरातला होता, चांगला हायफाय होता. त्याला वाटलं चांगले कोणीतरी लोक येतील. एक बोट आली छोटीशी आणि त्याला विचारलं येतो का बोटीत, पोहता पोहता तुला लांब जाता येणार नाही, तू मरशील. त्याने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, नको म्हटलं असं. तो गेला निघून. दुसरी तशीच बोट आली, एकदम मोडकळीच असलेली, एकदम छोटासा तारू असल्याने ती छोटंसे बोट एकदम फळ्यांची आणि गरीब असा तो वल्लवणारा बसलेला. तो म्हटला नाही, मला परमेश्वर मदत पाठवणार आहे, ती एकदम चांगली पाठवणार आहे. हेलिकॉप्टर तिथून कसे वाचवायला लोक येतात तसा परमेश्वर पाठवेल, लाईफ गार्ड्स तसं येईल. आणि मग नंतर पुढे एक पट्टीचा पोहणारा आला, तर दोन्ही बोट निघून गेल्या. पट्टीचा पोहणारा आला आणि तो म्हटला तुला तिथपर्यंत नाही स्टॅमिना होणार, मरून जाशील, चल मी तुला घेऊन जातो, पोहत मी तुला माझ्या ह्याच्यावर घेऊन जातो म्हटला. तो म्हटला नाही तुझा. तो निघून गेला आणि त्याचा स्टॅमिना संपला आणि तो पाण्यात पडून गेला. मग देवाच्या समोर उभा राहिला आणि देवाला म्हटला, ही एक गोष्ट सांगत आहे मी तुम्हाला. आणि मग तो देवाला म्हटला की परमेश्वराने तुला प्रार्थना केली, तुम्हाला वाचवायला का नाही आलास? म्हटलं मी 3 वेळेला पाठवली मदत तुला, 2 वेळा मी तुला बोट पाठवली, तुला ती आवडली नाही, तुला ती कमी वाटली. 3ऱ्या वेळेला मी ते मदत पाठवली पोहणारा, तुला ते आवडलं नाही. मला वाटलं तू हेलिकॉप्टरमधून आणि लाईफ गार्ड पाठवून एकदम हायफाय माझ्याशी मदत करशील, कारण देवाकडून किती मोठी मदत येणार. म्हटलं मग मी मदत अशाच पद्धतीने करतो. लक्षात घ्या, आम्हाला परमेश्वर स्मॉल छोट्या छोट्या ज्याच्याकडून आम्ही अपेक्षा करू शकणार नाही असे लोक आम्हाला परमेश्वर मदतीसाठी पाठवतो. कुठून नाही,
कोणत्याही लोकांकडून. जे लोक देवाला मानत नाही अशी लोक असतील, असेही लोक तुम्हाला जीवनामध्ये मदत करून पुढे नेतील. परमेश्वर कुणाकडूनही तुम्हाला नाही, हे लोक नाही, हे लोक तर फार वाईट कृत्य करणार आहे, हे यांची मदत नाही घ्यायची आम्हाला, आम्ही उपाशी पडू, आमचं चर्च नाही मोठं झालं चालेल, अशा लोकांची मदत नको. नाही, सगळ्यांची कडून परमेश्वर आम्हाला मदत देतो. जे काही परमेश्वर आमच्या समोर त्याच्या कार्यासाठी देतो ते सगळं परमेश्वरापासून आहे. फक्त ते आमच्या डोक्यात नाही गेलं पाहिजे, ते त्याची आम्हाला मस्ती नाही चढली पाहिजे, त्याचा गर्व नाही झाला पाहिजे. लक्षात घ्या, परमेश्वर आमची प्रार्थना अनेक मार्गाने तो ऐकतो. पण ज्या वेळेला आम्ही म्हणतो तू सिद्ध कर, तू देव आहेस, तू सिद्ध करून दाखव, तुझ्यावर राफा आहेस, नाही माझ्या तुझ्यावर राफाच आहे, तो आरोग्य देणाराच देव आहेस तू, आणि तू मला आरोग्य देणार, कारण तुला बसलेल्या फटक्याने तुझ्या रक्ताच्या द्वारे तुझ्या नावामध्ये मला आरोग्य मिळतं, आणि तू मला देणार म्हणून मी तुझे आभार मानते. अशी आमची प्रार्थना असावी. जर तुझ्यावर राफा असेल तर सिद्ध कर. नाही, बापाला म्हणाल का, जर तू माझा बाप असशील ना तर मला गाडी घेऊन देशील, कानफडात दिला हाकलून दिला आहे. आईला म्हणा, बरं तू जर माझी आई असशील ना खरंच तर तू मला इंजिनिअरिंगला ॲडमिशन देशील, तर मला ह्या कॉलेजमध्ये तू ॲडमिशन देशील, तर मला तू बाईक घेऊन देशील. आम्ही परमेश्वराला असं म्हणू शकत नाही, कदापि म्हणू शकत नाही, कधीच नाही. ज्या वेळेला आम्ही देवाला असं म्हणतो त्यावेळेला आम्ही त्याची परीक्षा घेतो, त्यावेळेला आम्ही त्याला परीक्षेत टाकतो. ते पाप आहे माझ्या प्रियांनो, ते पाप आहे. तू जेव्हा राफा आहेस, तू आरोग्य देणारा आहेस, आणि तू मला आरोग्य देणारच देणार. मी तुझे आभार मानते. तू पुरवठा मंत्री आहेस, जेव्हा जायरा आहेस, एल शदाय आहेस, तू माझी गरज पूर्ण करणारा देव आहेस. मला माहीत आहे, माझा विश्वास आहे, आणि तू माझं मागणं ऐकलेलंच आहेस. मला गरज आहे आणि ती माझी मागणी तू पूर्ण करणार आहेस, कारण तू जेव्हा जायरा आहेस, तू पुरवठा करणारा मंत्री, उत्तमातल्या उत्तम गोष्टी देणारा तू देव आहे. माझा विश्वास आहे आणि तू माझी प्रार्थना ऐकली म्हणून मी तुझे आभार मानते. जर तू जेव्हा जायरा असशील, जर तू पुरवठा करणारा मंत्री असशील तर तू मला देशील, जर तू माझ्यावर प्रेम करत असशील तर तू मला देशील, जर तू माझ्यावर प्रेम करत असेल तर तू माझ्या नवऱ्याला वाचवशील, तर दारूतून मुक्तता करशील. ही प्रार्थना ज्या वेळेला आम्ही करतो त्यावेळेला आम्हाला त्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही, कारण आम्ही देवाला परीक्षेत पाडतो, आम्ही देवाची परीक्षा पाहतो, त्याला त्याचं दैवत्व सिद्ध करायला लावतो, आणि परमेश्वराला ते मान्य नाही. परमेश्वर ते कदापि मान्य करत नाही, आणि ह्या चुका आम्ही वेळोवेळी करतो. विश्वासाने मागा, हक्काने मागा. तू देव आहेस, तू पुरवठा मंत्री आहे, तू शक्य करणारा देव आहे, अशक्य गोष्टी शक्य करणारा आहे, आणि तू करणारच करणार म्हणून तुझे आभार मानते. मी तुझा धन्यवाद देतो. हक्काने अधिकाराने मागा, कारण त्याने पुत्र आणि कन्या होण्याचा अधिकार आम्हाला दिलेला आहे. जे काही आम्ही त्याच्या नावात, येशू ख्रिस्ताच्या नावात जे मागू ते आम्हाला मिळणारच मिळणार, असं अभिवचन दिलेला तो देव आहे, आणि तो जे अभिवचन देतो ते पूर्ण करतो, तो कधीच बदलत नाही, कधीच बदलत नाही. आणि आपल्या लेकराची प्रत्येक इच्छा पूर्ण करायला त्याला आनंद वाटतो. तुम्ही अनुभव घेतला का? घरात खूप दिवसात घरात अडचण होती, पैसे नव्हते, आणि मग पैसे आले की आई हातात पैसे आले की जाऊन सामान बिमान घेऊन येते, आणि आपल्या लेकराला, आपल्या नवऱ्याला जे जेवण आवडतं ते ती बनवते. किती थकून आलेली असली तर माझ्या हातात पैसे
पहिलं तिला काय सुचतं? माझ्या नवऱ्यासाठी, माझ्या लेकरांसाठी, माझ्या घरच्यांसाठी मी खूप सुंदर जेवण करणार. जे त्यांना आवडतं ते ती बनवण्याचा प्रयत्न करते. तुमच्या लक्षात आलंय का ही गोष्ट? बायको जेव्हा पैसा येतो, आपल्या नवऱ्याला काय पाहिजे ते बरोबर त्याला खुश करण्याचा प्रयत्न करते. माझ्या प्रियानो, जर आम्ही जगातले लोक आमच्या आवडत्या व्यक्तीच्या सगळ्या इच्छा पूर्ण करून त्यांना आनंदित करण्याचा प्रयत्न करतो, बायकोचा चेहरा जर नर्वस असेल, निराश असेल, तर नवऱ्याला अस्वस्थ होतो, तो अजून कष्ट करतो, कुठून तरी पैसे घे आता बस, आता तो चेहरा बदल, आता जरा असा चेहरा करून ठेवला बघवत नाही, चल आता जरा हस, बरोबर आहे. त्याला त्याची बायको आनंदी पाहिजे, तो ती आनंदी होण्यासाठी प्रयत्न करतो, त्याची बायको त्याला आनंदित करण्यासाठी प्रयत्न करते. आपले आई वडील लेकरांना आनंदित करण्याचा प्रयत्न करतात. जर जगातले लोक, प्रेम करणारे लोक जे बदलू शकतात जीवनामध्ये, ते लोक एवढ्या गोष्टी, एवढ्या खटपटी करतात, तो तर देव आहे जो कधीच बदलत नाही, जो क्षमा करणारा देव, जो प्रीतीचा देव आहे आणि ज्याने निर्मितीच केली आदम आणि हवेची आनंद देण्यासाठी. त्यांनी आज्ञामधील पाप आणलं, तेही परमेश्वराने येशू ख्रिस्ताला पाठवून तेही त्यांच्यावरचं पाप काढून टाकलं. परत आपल्याला येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्यांना आबा बाबा म्हणण्याचा अधिकार मिळाला, त्याच्याकडे मागण्याचा अधिकार मिळाला. पण मागाल कसं मागाल? विश्वासाने मागाल, परीक्षा घेऊन मागणार नाही. आम्ही परीक्षा घेऊन मागणं मागतो, म्हणून आमच्या प्रार्थना ऐकल्या जात नाही, म्हणून आम्ही आशीर्वादित होत नाही. तू जर माझा बाप आहे ना परमेश्वरा, मला चांगला जॉब लागू दे, माझं शिक्षण चांगलं पूर्ण होऊ दे. बाप माझ्यावर पाहिजे तसा प्रेम करत नाही, आई माझ्यावर पाहिजे तशी प्रेम करत नाही, माझ्यासाठी उभं राहणारं कोणीच नाही, आमची परिस्थिती नाही अशी. पण वचन सांगतं ना की तू आमचा बाप आहे. खरंच जर तू आमचा बाप आहेस ना, तर मला ह्या परिस्थितीतून सोड, तर मला चांगलं शिक्षण दे, जर मला चांगला जॉब दे. हे आम्ही सहजरित्या म्हणतो प्रियांनो, सहज म्हणतो. का? कारण सैतान आमच्या कानात कुजबुजतो, सतत आणि सतत कुजबुजतो तो आमच्या कानामध्ये, तो आम्हाला सतत सांगत राहतो. सतत आमच्या कानात सांगतो, देव तुझ्यावर प्रेम नाही करत, देवाला तू नाही आवडत, तू अशी जुनी पातळ केलेली आहे, तू लहानपणी असं केलं, तू तारुण्यात असं केलं, तू तुझ्या आईवडिलांसाठी असा वागलास, तू तुझ्या बायकोला फसवलंस, तू मोबाईलवर अशा घाणेरड्या गोष्टी पाहिल्यास, तू हे गोष्टी केल्या, तू त्या गोष्टी केल्यास, तू चहाड्या लावल्यास, तू तुझ्या नवऱ्यामध्ये त्याच्या आईमध्ये भांडणं लावलं, तू शेजाऱ्यांमध्ये भांडणं लावलं, तू तुझ्या कामावर हे केलं, तू ते केलं, तू तुझ्या लेकरांच्या बाबतीत अशी वागली, तू तुझ्या आईवडिलांना फसवलंस, तू तुझ्या सासऱ्यांना फसवलं, तू अशी आहेस, तू तशी आहेस, तू असा आहेस, तू तसा आहेस, तू कामावरच्या बसला त्रास दिला, कामावरचा बस दुसऱ्याच्या मनात असतो, तू तुझ्या नोकरांना, तुझ्या लोकांना असा त्रास दिलास. अनेक गोष्टी सैतान आमच्या कानात कुजबुजतो, म्हणतो बघ देव तुझ्यावर प्रेम करत नाही, देव तुझ्यावर प्रेम करत नाही. अरे देव जर तुझ्यावर प्रेम करत असता तर तू एवढे वर्ष झाले मागतोय, उपवास करतो, प्रार्थना करतो, का तुझी प्रार्थना ऐकणार नाही का? का नाही ऐकली? कारण त्याला तू नाही आवडत, तो तुझ्यावर प्रेम नाही करत, तो तुझी संती आहे, तो तुझा देव आहे, तो तुला सोडणार नाही. पण तो तुझ्यावर असा प्रेम नाही करत, जसं बघ तिच्यावर कसा प्रेम करतो, बघ त्याच्यावर कसा प्रेम करतो, बघ त्याला 2 व्हीलर तू मागतोस तो मिळत नाही, त्याला 4 व्हीलर मिळाली, बघा त्यांना स्वतःचं घर कसं मिळालं. देव त्यांच्यावर जास्त प्रेम करतो. हा त्या पास्टर, त्या चर्चचे पास्टर त्यांच्यावर जास्त प्रेम करतो. ते आता 4 व्हीलरमधून फिरत आहेत, आम्ही छोट्याशा 2 व्हीलरवरून फिरतो. देव आमच्यावर प्रेम करतो. अरे आम्हाला चर्चचं काम करायला किती त्रास करावा लागला, किती सहन करावं लागलं. देव ते मोठे मोठे लोक आहेत ना, त्यांच्याकडे करोडोने पैसा पाठवतो, देव त्यांच्यावर जास्त प्रेम करतो. अनेक दृष्टीतून, अनेक छोट्या छोट्या गोष्टीतून सैतान आमच्या कानात कुजबुजतो. आई म्हणते अरे तर देवाच्या मार्गाने चालत नाही, चांगल्या गोष्टी करत नाही, म्हणून तर तुला सक्सेस मिळत नाही, म्हणून तर तुला यश मिळत नाही, म्हणून तर असा नुसता भटकत राहतो. त्यांचा बघ त्या शेजारचींचा पोरगा बघ कसा चांगला मार्क मिळवतो, बघ लगेच कसा
कामाला लागलाय आणि बघ आता 20,000 पगार कमवतो. तू ना धडाचा नाही आहे, गेलाय बापावर, गेला त्या माझ्या सासऱ्यावर. आणि मग आम्ही विचार करतो, खरंच कमी असं, मग खरंच कमी अशी म्हणून का मला असा नवरा मिळाला, म्हणून मला असं घर मिळालं, म्हणून का परमेश्वराला मी आवडत नाही. हे आमच्या जवळच्या व्यक्तींकडून, आमच्या शत्रूकडून देव कुजबुज, सैतान कुजबुजतो आमच्या कानात. माझी खूप जवळची व्यक्ती, जिने मला खूप म्हणत. एकदा त्या व्यक्तीसाठी माझा वाद झाला आणि वाद झाल्याच्या नंतर ती व्यक्ती मला म्हणते, बरं देवाने चांगलं शासन दिलं, मुलगा मरता मरता वाचला, म्हणून तो मुलाच्या जीवनात असं झालं. मला खूप वाईट वाटलं. तो आजारातून गेला आणि अशा प्रॉब्लेममधून गेला ह्याच्या की शेवटच्या क्षणावर होता तो. आणि मला खूप वाईट वाटलं आणि म्हटलं, खरंच का, खरंच काय असेल. खूप निराश झाले, रडले, खूप रडले. मी त्या व्यक्तीला काही नाही बोलले. मला माहित होतं कारण ती व्यक्ती माझ्यावर खूप प्रेम करते. भांडणाच्या आवाज ह्याच्यात ती व्यक्ती मला बोलून गेली. आणि म्हणून मी गुडघ्यावर गेले आणि मी उपास धरले आणि परमेश्वराकडे मागितलं, म्हणून का माझ्या लेकराच्या जीवनात असं झालं, परमेश्वर म्हणून का झालं सांग मला, तू मी तर तुझं कार्य करते आणि म्हणून माझ्या लेकराच्या जीवनात असं झालं. आणि मग परमेश्वरनं माझ्यासमोर सगळ्या घटना आणली, सगळ्या घटना माझ्यासमोर आणल्या परमेश्वराने. आणि देवाने दाखवलं की त्यानं त्याचं गौरव माझ्या लेकराच्या जीवनात कसं करून घेतलं. माझं लेकर त्या आजारामुळे कसं बदललं, त्या आजारामुळे लोक कसे बदलले, कशा पद्धतीने मी स्वतः पण बदलले, कसा चमत्कार परमेश्वराने केला. आणि हे परमेश्वराच्या गौरवासाठी देवानं होऊ दिलं होतं, सैतानाने केलं ते, परंतु देवाने ते होऊ दिलं. देवाने ते थांबवलं असतं, पण देवाने ते थांबवलं नाही. देव आमच्या जीवनात संकट येऊ देतो, काही घटना आमच्या जीवनात घडतात, त्या घडू देतो. तो थांबवू शकतो, पण तो थांबवत नाही. सैतानाला ते करू देतो का, कारण त्याला आम्हाला बदलवायचं असतं, आम्हाला त्याच्यापेक्षा जास्त आशीर्वादित करायचं असतं, आम्हाला त्याच्यावर विश्वास ठेवायला शिकवायचं असतं, आम्हाला त्याला हक्कानं आणि विश्वासानं मागायला शिकवायचं असतं. आणि म्हणून परमेश्वर ह्या सगळ्या गोष्टी आमच्या जीवनात होऊ देतो. म्हणून ज्या वेळेला सैतान तुमच्या कानात कुजबुजेल आणि म्हणेल, नाही नाही तुझ्या प्रेम करत नाही म्हणून तर तुझ्या प्रार्थना ऐकल्या, बघ बरं म्हण बरं, मग लगेच आमची प्रार्थना तयार. परमेश्वरा तू माझ्यावर प्रेम करत असशील ना, तर खरंच माझ्या लेकराला चांगला जॉब द्यायचं दे. जेव्हा तू चांगलं माझ्यावर प्रेम करत असतील ना, मला परमेश्वरा चांगला सिंगर म्हणून मोठ्या चर्चमध्ये मोठ्या स्टेजवर उभं कर. परमेश्वरा खरंच तू माझ्यावर प्रेम करत असशील ना, तर माझ्या चर्चमध्ये प्रचंड प्रचंड लोक येऊ दे आणि खूप कार्य होऊ दे, चमत्कार होऊ दे. नाही, तू करणार चमत्कार येशू ख्रिस्ता, कारण तू अशक्य गोष्टी शक्य करणार आलेला आहे असं आम्ही म्हणणार. तू प्रॉस्पेरिटी देणार, तू धनवान बनवणार, कारण तू अशक्य गोष्टी शक्य करणार आहे. पुरवठा मंत्री आहे आणि तू आम्हाला देणार आणि करणार. आमची प्रार्थना तू ऐकलेली आहे. आम्ही जर आणि तर वापरणारच नाही, परमेश्वराला म्हणणारच नाही, तू सिद्ध करून दाखव. तू जर प्रेम करतो तर दाखव. तो प्रेमच करतो, तो प्रीतीचाच देव, म्हणून आम्हाला त्यानं निवडलं, म्हणून त्याला आबा बाप्पा म्हणण्याचा अधिकार दिला, म्हणून आज आम्ही त्याची लेक आहोत, म्हणून आम्ही त्याच्या मार्गात जात आहोत, म्हणून आम्ही आज त्याचं वचन ऐकत आहोत. ज्यावेळेला आम्ही त्याचं वचन ऐकतो, ते वचन आमच्यामध्ये कार्य करतं आणि ते वचन आमचं जीवन बदलून टाकतं. ते वचन आमचं जीवन बदलून टाकतं. म्हणून विश्वासानं म्हणणार आहे, सर्व उत्तम सर्व बेस्ट तो मला देणारच देणार. कधीच म्हणणार नाही जर असं असेल तर होऊ दे. होणारच होणार, 100% घडणारच घडणार. कारण तो देव अशक्य गोष्टी हसून पाहून म्हणतो शक्य होईलच रे होईल, होईलच रे होईल. कारण तो आमच्यावर प्रेम करतो, कारण त्यानं आम्हाला निवडलेला आहे. कोणताही आजार असू दे, किती भयानक असू दे, पण त्या आजार बरा होणार. किती वाईट बॉस असू दे, किती वाईट अधिकारी असू दे, बायकाचं याचं त्याचं ऐकून त्रास देणारा असू दे, परमेश्वर त्यांची दान करणारच करणार. परमेश्वर त्यांना तुडवणारच तुडवणार. आमच्या शत्रूला त्यांचं रक्त
तो ते करतोच करतो. कारण हग्गाईच्या अध्याय 2nd चॅप्टरमध्ये म्हटलं त्याच्या लेकरांना हात लावणं म्हणजे परमेश्वराच्या बुबुळाला हात लावणं आहे. आणि बुबुळाला हात लावल्याबरोबर परमेश्वर काय होतं, लगेच रिॲक्ट होतो, लगेचच परमेश्वर उडतो. परमेश्वर करणारच करणार. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक आमची समस्या, प्रत्येक आमची प्रार्थना ऐकली जाणारच जाणार. कारण तो देव आहे, कारण आम्ही त्याचे लेकर, कारण त्याने आम्हाला निवडले, कारण तो आमच्यावर प्रेम करतो, कारण त्याला आम्हाला आनंदित करायचं आहे. माझ्या प्रियांनो, तुमच्या डोळ्यात अश्रू देवाला पाहवत नाही. कोणते अश्रू त्याला आवडतात माहितीये? परमेश्वराला अश्रू आवडतात. कोणते? ऐका, कान देऊन ऐका. ज्या वेळेला तुम्ही रडून दुसऱ्यांसाठी प्रार्थना करता. हालेलुया. ओ रे रबा शरबा, ओ रे दिनाला या रबा या रबा. ज्या वेळेला तुम्ही लोकांसाठी रडून प्रार्थना करता त्यावेळेला तुमचे अश्रू तो बुद्धीत मोजून ठेवतो. हालेलुया. आणि त्याचे बहुत करुण आशीर्वाद तुम्हाला, तुमच्या लेकरांच्या लेकरांना तो देतो. पिढ्याच्या पिढ्या तो आशीर्वादित करतो. कारण त्याचं वचन आहे, तो कुणाच्या ऋणात राहणारा देव नाही. पुत्र हरा बाबा शखरा बहालला पुर्य नन्नरा बहालला सीरवा होकरा बाबा शखरी अंदरमा. हालेलुया, हालेलुया. ओ शरबा, ओ यारा रा 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 बहालला सीगरबा, ओ यंदरमा यंदरबा, ओ यला शरबा, ओ लक्षात घ्या, परमेश्वर आमच्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर देतो. आणि तो आम्हाला सांगतो, तो आम्हाला सांगतो, तो आम्हाला सांगतो. लक्षात ठेवा की परमेश्वराची परीक्षा पाहू नका. जसं इस्रायल लोकांनी केलं, खाण्यासाठी, इच्छा पूर्ण करण्यासाठी, पाण्यासाठी, प्रत्येक गोष्टीसाठी, शत्रूपासून सुटका होण्यासाठी प्रत्येक वेळेला परमेश्वराची परीक्षा पाहिली. स्तोत्रसंहिता 106:14 वचनात म्हटलंय, रानात त्यांची वासना अन्नावर झाली आणि ओसाड प्रदेशात त्यांनी देवाची परीक्षा पाहिली. येशू ख्रिस्त असताना जगामध्ये त्यावेळेला देखील लोकांनी त्याला त्रास दिला आणि परीक्षा पाहिली. येशू ख्रिस्ताची पण परीक्षा पाहिली. हे पाहिजे सांगितलंय मत्तयाचा 16वा अध्याय 1 वचन. मत्तयाचा 16वा अध्याय 1 वचन. तेव्हा फरीसी व सदुकी यांनी येऊन येशूची परीक्षा पाहण्यासाठी आम्हाला आकाशातून काही चिन्ह दाखव अशी त्याच्याकडे मागणी केली. परत दुसरं वचन, योहानाचा 6वा अध्याय 30वा वचन. यास्तव ते त्याला म्हणाले, असे कोणते चिन्ह आपण दाखविता की ते पाहून आम्ही आपणावर विश्वास ठेवावा? आपण कोणते महत्कृत्य करता? देव असताना त्याची परीक्षा सतत आणि सतत पाहिली. लक्षात घ्या, उपास समय चालू आहे. कुठेही बायबलमध्ये दिलेलं नाही की 40 दिवसाचे उपवास करा, पण उपवास धरू नका असंही कुठं दिलेलं नाही. लक्षात घ्या, ज्या वेळेला परमेश्वराचं एवढं मात्र वचन आहे की उपवास प्रार्थनेशिवाय ही जात नाही. उपवास आणि प्रार्थना अशक्य गोष्टी शक्य होतात. पण लक्षात द्या, ऐका, पण उपवास आणि प्रार्थना आम्ही करत असताना आमचं मागणं देवासमोर ठेवणार आणि तुझी इच्छा पूर्णत्वास जाऊ दे म्हणणार. तू असेल तर, तू देव असेल तर कर, तू प्रेम करत असशील तर कर. मी उपवास धरले म्हणून मला हे देच दे नाही.
बिलकुल नाही. उपासामध्ये ज्यावेळेला उपास करतो त्यावेळेला आम्ही देवाच्या अधिक सानिध्यात जातो. त्याचं सामर्थ्य, त्याचं कार्य आमच्यात अधिक वाढतं. तो सर्वात प्रथम उपास करताना आम्हाला बदलवतो आणि त्याच्या अधिक जवळ नेतो. जिव्हाळ्याचा संबंध आमचा त्याच्या संगती तो निर्माण करतो. पहिली आज्ञा आहे, तो आपला देव परमेश्वर याचवर पूर्ण अंतकरणाने, पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने प्रीती कर. ही जी आज्ञा आहे ही आज्ञा पूर्ण करायला शिकवतो, परमेश्वरावर पूर्ण प्रीती करायला शिकवतो. दुसरी गोष्ट, दुसरी आज्ञा, या दोन आज्ञांवर नियमशास्त्र आधारलेल्या दुसरी आज्ञा, जशी आपणावर तशी आपल्या शेजारावर प्रीती कर. सर्वात प्रथम आपल्या स्वतःवर प्रीती करायला शिकवतो, आपल्यातलं वाईट काढायला शिकवतो आणि मग दुसऱ्यावर प्रीती, दुसऱ्यांसाठी मध्यस्थीच्या प्रार्थना करायला शिकवतो. उपवास आणि प्रार्थनेमध्ये आपल्याला देव बदलवतो. पण या उपवास आणि प्रार्थनेमध्ये जर आणि तर टाकू नका. मी उपवास धरले आहेत ना, मग मला हे देच दे. नाही, मी उपवास धरलेले परमेश्वरा. जे सैतानाची योजना, सैतानाचे बेदसंकल्प येशूच्या नावामध्ये नष्ट होऊ दे. सैतानानं केलेलं कार्य येशूच्या नावात नष्ट होऊ दे. सैतानाचे लोक जे कार्य करत आहेत, त्यांच्याकडून जे कार्य करून घेत आहेत, ते कार्य, त्या सैतानाच्या योजना येशूच्या नावात नष्ट होऊ दे. आणि येशू ख्रिस्ता तुझी इच्छा पूर्णत्वास जाऊ दे. आणि परमेश्वराची इच्छा काय आहे तर तुम्हाला आनंदित करणं, तुमच्या सानिध्यात असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आनंदित करणं, तुमच्या जीवनामध्ये प्रॉस्पेरिटी देणं, सर्वोत्तम गोष्टींचा पुरवठा तुम्हाला देणं. योगाचं रिस्टॉरेशन त्यानं केलं. रिस्टॉरेशन म्हणजे पुनर्स्थापना. सगळं गेलं होतं, सगळं गमावलं होतं. ज्यावेळेला त्याचं रिस्टॉरेशन केलं त्यावेळेला त्यांना सुंदर कन्या दिल्या. आणि असं म्हटलेलं आहे, अशा 3 सुंदर कन्या कुठंच नव्हत्या देशामध्ये. इतक्या सुंदर मुली दिल्या. म्हणजे देव सौंदर्याचा पण तुमचा विचार करतो. लक्षात घ्या, तो तुम्हाला उत्तमातलं उत्तम देतो. त्याचं रिस्टॉरेशन हे नेहमी उत्तम आहे. तो सर्व गोष्टी आमच्यासाठी उत्तम करतो, कारण तो आमचा बाप आहे आणि तो आमचा देव आहे. आज गुढ्यावर येऊया आणि परमेश्वराला सांगूया की कबूल करूया, तू आमचा बापच आहे, तू आमचा देवच आहे आणि तुझी योजना आमच्या जीवनात तू पूर्ण करणार आहे. आणि तुझं आम्ही केलेलं मागणं प्रत्येक गोष्ट तू आमची ऐकतो आणि आम्हाला उत्तर देतोच देतो. तू आम्हाला बदलवतोस आणि तुझं कार्य तू आमच्या जीवनामध्ये करतो. आपले डोळे बंद करूया, आपले हात वर करून जाऊया आणि आतापर्यंत आम्ही जिथं परमेश्वराची परीक्षा पाहिली आम्ही क्षमा मागूया आणि म्हणूया, नाही तू माझ्यावर प्रेम करतो. जर तू माझ्यावर प्रेम करत असेल, जर तू माझा देव, असे शब्द मी वापरणार नाही. मी म्हणेन तू माझ्यावर प्रेम करतो. तू माझा देव आहेच, तुझ्यावर राफा आहेस, तुझ्यावर शालोम आहेस, तू सामर्थ्याचा देव आहेस, तू माझ्यासाठी लढणारा, माझ्या शत्रूंसाठी लढणारा, तू माझा सहारा आणि माझं वैभव आणि माझं एबेनेझर तू आहे. हालेलुया.